नमस्कार मित्रांनो, 45 मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या ठरलं तर मग मालिकेच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कोणते महत्त्वाचे ट्विस्ट आलेले आहेत। तर ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुमच्यापैकी जर कोणी पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल तर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून बेल बटन टच करा, ज्याच्यामुळे तुम्हाला येणारी नवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळेल। तर बघा, आता मालिकेत दाखवलेलं आहे की दिवाळी जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे कल्पना घरातल्यांना सर्वांना सांगते की आता घरातील साफसफाई करायला हवी आणि सुरुवात सायलीच्या खोलीपासून केली तर सायलीची यासाठी काही हरकत नसते। ती हो म्हणते, पण अस्मिता मात्र तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते। ती म्हणते, माझ्या गोळ्या औषधं घेण्याची वेळ झालेली आहे। कल्पना अस्मिताला म्हणू लागते की सफाईचे नाव काढले म्हणून लगेच पळू नकोस अस्मिता, असं औषधं वगैरे घेऊन तुझी कधीच झालेली आहेत। सायली बोलते की अस्मिताताई, तसंही मी तुम्हाला अंगमेहनत करण्याचं काम देणार नाही। इथे सायलीला अस्मिताची काळजी असल्याचे दिसून येते। तर मित्रांनो, सायलीच्या या स्वभावातील आपण कोणता गुण पाहिला कमेंट करून नक्की सांगा। इथे सायली अस्मिताला अर्जुनच्या पुस्तकांचे कपाट आवरायला सांगते आणि सायली मात्र त्यांचे कपाट आवरायला घेते आणि मग स्वच्छ करते असं म्हणते। इथे ही सायलीची कल्पनाला सुद्धा पटते आणि अस्मितालाही। भलेही अस्मिताचे तोंड थोड्यासाठी वाकडे झालेलं असतं, पण ती आता सायलीने दिलेलं काम करायला नाही म्हणत नाही आणि दर्शकांना आता सायली कल्पना अस्मिताची घरातील कपाटांच्या आवरावर सुरू करताना दिसून येते। आता काम करता करता अस्मिताच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य उमटलेलं असतं। मित्रांनो, इथे आलाय आता मालिकेतील पहिला महत्त्वाचा ट्विस्ट आजच्या भागातला। सायलीला तिथे साफसफाई करताना बेडवरती लाल रंगाचं गाठोडं पडलेलं दिसतं। त्याच्यामध्ये बाहुले आणि काही कागद असतात आणि त्यातल्या काही वस्तू पाहिल्यानंतर सायलीला पुन्हा एकदा भूतकाळात गेल्यासारखं वाटतं आणि तिच्या मेंदूवर ताण येऊ लागतो। विचार करून करून तिला अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं। गाठोडं येथील बाहुली आणि आणखीन काही वस्तू पाहिल्यानंतर सायलीला पुसटसा भूतकाळ आठवतो। सायलीच्या डोक्यावर इतका ताण आलेला असतो की किती मोठ्याने ओरडते। तिच्या ते ओरडण्यातून आई अशी हाक येते। कल्पना आणि अस्मिता तिच्याजवळ धावत येतात। सायली काय झालं विचारत। त्या दोघी पण आता खूप घाबरलेल्या असतात आणि सायलीला अचानक काय झालं याचा त्यांनाही विचार पडलेला असतो। कल्पना मात्र प्रतापला हाका मारू लागते, अहो इकडे या लवकर, आणि अस्मिता तिथेच आपली हे दाखवते सजगता, म्हणजे ती लगेच पाणी आणायला जाते। प्रताप आणि विमल धावत येतात आणि सायली काय झालं याबद्दल त्यांची चौकशी सुरू होते। कल्पना सांगते की तिला काही अंदाज नव्हता। अस्मिता पटकन पाण्याचा ग्लास घेऊन तिथे हजर होते। पुन्हा एकदा तोच सवाल। कल्पना म्हणू लागते की सायली अशी अचानक कशी काय चक्कर येऊन पडली। सायलीला शुद्ध यावी यासाठी कल्पनाचे प्रयत्न सुरू असतात। कल्पना सायलीच्या हाताचे तळवे घासू लागते। प्रतापची नजर मात्र जाते आता सायलीच्या हातात असलेल्या त्या बाहुलीकडे। तो म्हणतो, हे काय, हे खेळणं सायलीच्या हातात कसं काय आलं। सायलीला सुद्धा या विषयासाठी कल्पनाचा घरगुती उपाय सुरू होतो। ती लगेच विमलला साखर आणि पाणी घेऊन यायला लावते। विमल घाई गडबडीत जेवण करून सायलीला पाहण्यासाठी धावत आलेली असते, पण आता तिची घाई गडबड औषध पाणी करण्यासाठी होते। कल्पनाने सांगितलं साखर पाणी आणायला आणि ती लगेच शिड्यांवरून पळत पळत खाली चाललेली असते। तेवढ्यात तिला तिथे अर्जुन भेटतो। तो म्हणतो, कशाला धावतेस। तेव्हा विमल सायलीला चक्कर आल्याचं सांगते आणि अर्जुन लगेच आपल्या खोलीकडे सायलीला पाहण्यासाठी धाव घेतो आणि विमलसुद्धा आपल्या कामाला लागते साखर पाणी आणण्याच्या। आता अर्जुन आधीच त्या गाठोड्याच्या शोधात असतो आणि त्याला याच्या आधीसुद्धा दृष्टांत मिळालेले असतात की सायलीला ते गाठोडं पाहिल्यानंतर त्रास होतो। आणि अर्जुन आता खोलीत आल्यानंतर कल्पना त्याला म्हणू लागते, बघ ना सायलीला काय झालेलं आहे। तर अर्जुन काय झालं बघायला जातो, तेवढ्यात त्याची नजरसुद्धा गाठोड्याकडे जाते आणि सायलीच्या हातात असलेल्या बाहुलीकडे। तो तिथेच स्तब्ध उभा राहतो आणि विचारात पडतो। पण इथे प्रताप म्हणतो की इथे अर्जुनचाही काही उपयोग होणार नाही, मी आता लगेच डॉक्टरांना फोन लावतो। अर्जुन म्हणतो, बरं वाटेल सायलीला थोड्या वेळाने, कारण त्याला माहिती असतं की हा काही मोठा आजार वगैरे नाही, तर फक्त सायलीला भूतकाळातील घटना एकदम समोर आल्याने तिला त्रास झालेला आहे, म्हणून तर असा अर्जुन ठामपणे म्हणालेला असतो। अर्जुन सांगतो आता सगळ्यांना की सायलीने गाठोडं उघडलेलं ना आणि तिच्या त्या सगळ्या जुन्या वस्तू तिने पाहिल्या ना, म्हणून तिला चक्कर आली। आणि खरंच अर्जुन म्हणाल्याप्रमाणे सायलीला आता हळूहळू शुद्ध यायला लागलेली असते। अस्मिता म्हणू लागते, हे बघ अर्जुन, सायलीला आता शुद्ध येत आहे। कल्पना सायलीला हळूहळू उठवते आणि विमलने ते साखर पाणी आणलेलं असतं ते आता सायलीला दिलं जातं। अर्जुन विचारात पडतो की सायलीला त्या गाठोड्यातल्या वस्तू बघितल्या म्हणून चक्कर आली, तर सायली हो म्हणते। पण अर्जुन म्हणायला लागतो, तू असं का केलंस सायली, तुला त्रास होतो हे तुला माहिती होतं ना। आता या गाठोड्याबद्दल घरातल्यांना काहीच माहीत नसतं, पण आता माहीत पडलेलं असतं। प्रताप विचारतो, सायलीचे गाठोडे,
आता हे काय आहे? अर्जुन सांगतो की मधू भाऊ जुन्या वस्तू गाठोड्यात जपून ठेवत असत, जे आता आमच्याकडे आहे. पण इथे कल्पना म्हणू लागते, पण हे तर तन्वीचं गाठोडं आहे ना. तन्वी लहानपणी किती गोड दिसत होती बघा, पण आता मोठी झाल्यानंतर इतकी विचित्र वागेल असं आपल्याला कधी वाटलंच नव्हतं. कल्पना पुन्हा विचार करू लागते, ती बाहुली हातात घेऊन, की हे केलं तर अर्जुनने तन्वीला दिलं होतं. हे खेळणं तर अर्जुनने तन्वीला दिलं होतं. किती छान खेळायची तन्वी लहान असताना. पुन्हा एकदा सायलीला जुन्या आठवणीत गेल्यासारखं वाटतं. पुन्हा ती डोक्याला हात लावते, तिला चक्कर येऊ लागते, खूप डोक्यावर ताण येऊ लागतो. कल्पनाने येथे जुनी आठवण उतरून काढलेली असते. आणि जेव्हा तन्वी रडत होती तेव्हा तिला अर्जुनने हे खेळणं दिलं होतं, तेव्हा ती रडायची थांबली होती. सायलीला खूप काही खरं खरं असं भूतकाळातील गोष्ट आठवू लागते. सायलीला त्रास होत असतो हे अर्जुनने ओळखलेलं असतं, म्हणून तो आपल्या आईच्या हातातली बाहुली हिसकावून घेतो आणि आजूबाजूला पसरलेल्या गाठोड्यातील सगळ्या वस्तू त्या गाठोड्यात बंद करून ठेवतो. आणि आता अर्जुन सायलीला रिलॅक्स राहायला सांगतो. इथे प्रतापसोबत अस्मितालाही प्रश्न असतो की सायलीचं गाठोडं तुमच्याकडे आहे हे माहिती आहे, पण तन्वीच्या गाठोड्याचं काय? घरातल्यांसाठी हे सगळं कोड्यासारखं असतं. म्हणून प्रताप थेट अर्जुनला म्हणतो, हे सर्व काय चाललेलं आहे ते मला नीट सांगशील का अर्जुन? अर्जुन हो म्हणतो. आता तिकडे नागराज जेवण जेवताना सुमनशी बोलत असतो की अर्जुन सायलीवर खूप प्रेम करतो आणि मला आवडलं, त्याने सायलीसाठी ड्रेस शिवायला दिलेला आहे. तेवढ्यात तिथे प्रिया येते, म्हणजे तन्वी. नागराज तिला बघून म्हणू लागतो, तू कधी आलीस? बस ना, उभी कशाला आहेस? पण ती बसायला नकार देते. नागराज म्हणतो ठीक आहे, नको बसूस. पण नागराज मात्र सुमनशी अर्जुन आणि सायलीबद्दल बोलत असतो. इथे नागराज मात्र प्रियाला म्हणतो, तिकडे कसा अर्जुनने सायलीसाठी मस्तपैकी ड्रेस शिवायला टाकलेला आहे, मग तू अश्विनला का नाही सांगत मस्तपैकी ड्रेस शिवायला तुझ्यासाठी? प्रिया म्हणते ते पण राहू द्या. इथे सुमन नागराजला म्हणते, अहो तुम्ही अर्जुनला हा कोणता टेलर सुचवलेला आहे? तो चांगला आहे ना? पण नागराज म्हणतो, चांगला म्हणजे जगात भारी आहे तो, एकच नंबर टेलर आहे. म्हणून तर अर्जुनला आपण तिथला पत्ता दिलाय ना. त्याचं नाव सदाशिव लोखंडे, श्रद्धा टेलर्स. इथे नागराज सगळे मुद्दामून बोलत असतो प्रियासमोर, कारण ती टेलर मंडळी प्रियाचे आई वडील असतात. आणि आता नागराज आणखीन एक मोठा धमाका करायला बघतो. तो प्रियाला म्हणतो की आपण अश्विनला सुद्धा सांगूयात त्याच श्रद्धा टेलरकडे तुझे कपडे शिवायला द्यायला. प्रिया तुझ्यासाठी सुद्धा मस्तपैकी ड्रेस शिवेल तो. प्रियाने ओळखलेलं असतं की नागराज तिची कशा प्रकारे वाट लावायला घेत आहे, म्हणून ती नको असं उत्तर देते, काही गरज नसल्याचं सांगते. नागराज म्हणतो बरं ठीक आहे, पण प्रिया तिथून रागाने निघून जाते. तर नागराज सुमनला म्हणतो, आता हिला काय झालं बरं? सुमन तू जेवून घे. अर्जुनने आता गाठोडं त्याच्याबद्दलचं सत्य सगळं सांगितलेलं असतं घरातल्यांना. प्रतापला सुद्धा प्रश्न पडलेला असतात की मधुभाऊंनी त्यांच्या सर्व मुलांच्या वस्तूंची अशी गाठोडी बांधून का ठेवलेली आहे. पुढे कल्पना विचारते, अरे अर्जुन, पण तन्वीचं गाठोडं तन्वीकडे किंवा मधुभाऊंकडे असायला हवं होतं, पण ते तुमच्याकडे कसं काय आलं? अर्जुन म्हणतो, ते तन्वीकडेच होतं, पण तिथे रूमच्या लॉकरमध्ये तिने लपवून ठेवलं होतं. पण मित्रांनो, ही लोक जे गाठोडं तन्वीचं म्हणत आहेत ना, खरं तर ते गाठोडं सायलीचं आहे. म्हणून त्यातील वस्तू पाहिल्यानंतर सायलीला तिचा भूतकाळ आठवतो. पण ही गोष्ट अजूनही अर्जुनच्या सुद्धा लक्षात आलेली नाही. कशा प्रकारे तन्वीने या गाठोड्याची लपवालपव केली होती, इथून तिथे तिथून इथे हलवाहलव केली होती. सगळ्या गोष्टी अर्जुन घरामध्ये मांडतो आणि घरातल्यांना आता पटतं की गाठोडं तन्वीचंच आहे. अर्जुन म्हणतो, फक्त गाठोडं शोधून मी गप्प बसणार नाही, तर सायलीच्या खऱ्या आईबाबांना मी शोधून काढणारच आहे. प्रतापला प्रश्न असतो की त्या कित्येक वर्षानंतर आता सायलीच्या आईबाबांना तुला कुठे शोधायला मिळेल? कल्पनाही विचारते, आणि ते जिवंत तरी असतील का? अर्जुन म्हणतो, हो जिवंत आहेत ते, आणि हे मला मधुभाऊंनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, आजच्या भागातील हा दुसरा सगळ्यात मोठा ट्विस्ट. आता सायलीच्या सासरच्यांना सुद्धा सायलीच्या गाठोड्याबद्दल आणि तिच्या आईबाबांबद्दल जे अस्तित्वात आहे ती सगळी माहिती मिळालेली आहे. इथे प्रतापचा आणि कल्पनाचा जो काही विचार, जे काही म्हणणं असतं की सायलीला जर तिचे जन्मदाते आई वडील भेटणार असतील तर त्यापेक्षा मोठं सायलीसाठी कोणतंच नसेल, आणि आम्हालाही त्यांना भेटायला आवडेल. इथे कल्पनाला हवं असतं की तिला इतकी गोड मुलगी सून म्हणून दिलेली आहे, त्या धन्य आईबाबांना तिला पाहायचं असतं. मित्रांनो, आजच्या भागातील आणखीन एक तिसरा सगळ्यात मोठा ट्विस्ट बघा. आता प्रियाला स्वप्न पडलेलं असतं की तिचे खरे आई वडील लोखंडे फॅमिली तिला घ्यायला इथे घरी आलेले आहेत. बबली म्हणून प्रियाच्या लहानपणीचे नाव असतं आणि त्याच नावाने ते तिला शोधत इथे आलेले असतात. शोधत नाही तर अर्जुन स्वतः त्यांना इथे घेऊन आलेला असतो आणि त्या हट्टालाच पेटलेल्या असतात की प्रियाचं त्यांची बबली आहे याबद्दल सगळे पुरावेही त्यांच्याकडे असतात. आणि जो फोटो तन्वीच्या गाठोड्यामध्ये असतो तोच फोटो त्या लोखंडे टेलरांकडे असतो आणि त्याचा पुरावा त्या आधारे ते तन्वीला इथून घेऊन जायला आलेले असतात. तन्वी पळू लागलेली असते. अर्जुन आणि सायली मात्र
त्यांचं काम झाल्यासारखं चेहऱ्यावर दाखवत असतात. मात्र घाबरलेली तन्वी दचकून आता जागी होते. मित्रांनो, हे तर स्वप्न आहे, पण असाच सीन आपल्याला लवकरात लवकर बघायला मिळेल जे सत्यात असेल. आणि तन्वीला ही काही भीती वाटते की उगाचच नाही, कदाचित तिचे आई वडील ते लोखंडे टेलरच आहेत, म्हणून ती हे स्वप्न बघून स्वतःला इतकी टेन्शनमध्ये टाकून देत आहे. हे स्वप्न खूप भीतीदायक असल्याचे तिला जाणवते. जेव्हा ती शुद्धीवर येते तेव्हाही ती खूप घाबरलेली असते. तिचं ते थरथर कापायला लागलेलं अंग आपल्याला हे दाखवतं की लवकरच तिच्या आईबाबांचा शोध लागणार आहे. आणि ते आता विचार करू लागते की अर्जुनवर ती लक्ष ठेवणार आहे. स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागणार नाही. आता तिला असं वाटतं की लवकरच काहीतरी करायला हवं, अर्जुन आणि सायलीच्या जवळ राहायला हवं, तरच ते माझ्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. आता इथे सुभेदारांच्या घरात शिरायला हवं, त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू करण्याची तयारी चालू होते. अर्जुन आता निघालेला असतो ऑफिसला जाण्यासाठी, तर त्याला उशीर झालेला असतो. तेवढ्यात सायली त्याला का उशीर झाला याबद्दल त्याची सकाळी उठल्यापासूनची सगळी नक्कल करून दाखवते. आधी काम करत बसायचं, मग अंघोळ राहिले, हे राहिले, ते राहिले करत बसायचं, अशी सगळे ॲक्टिंग करून अर्जुनला ती चिडवत असते. अर्जुन रोमॅन्टिक मूडमध्ये चिडतो आणि म्हणतो, माझी नक्कल करतेस, आणि तो तिची शपाट घेतो. तिकडे प्रियाला काहीही करून सुभेदारांच्या घरात जायचं असतं, म्हणून ती विचार करते की इथे किल्लेदारांच्या घरात राहून काही होणार नाही, काहीच फायदा नाही, म्हणून मला आता महत्त्वाचं हत्यार वापरायला हवं, माझा बिनडोक नवरा अश्विन आणि त्याचं माझ्यावर असलेलं आंधळं प्रेम. सायलीने ड्राय क्लिनिंगला दिलेली साडी अर्जुनकडे अजूनही पिशवीमध्ये तशीच पडलेली असते, पण आता अर्जुन म्हणतो, आजच्या दिवशी मी नक्की करेन हे काम. सायली म्हणत असते, राहू द्या, काही नको, मी करेन ते, पण अर्जुन हट्टाला पेटतो आणि म्हणतो, खरंच मी काही आळशी नाही, मला काम हे चांगलंच जमतं, मी आज करून देईन ना. पुढे सायली म्हणू लागते, तुम्ही हट्टीपणा नाही सोडणार ना, आवरा पटकन, नाश्त्याला खाली या. काय चालू असतं काय माहीत यांचं, काहीच कळत नाही. इथे प्रिया अश्विनला मनातले मनात म्हणू लागते की या निर्लज्ज घर जावायला स्वतःच्या घरी जावंसं का वाटत नाही, पण आता काहीही झालं तरी मी याला घरी घेऊन जाणारच. इथे प्रिया चाळ खेळते, तिच्या डोक्यात, त्याच्या दिमाखात एक नवीन प्लॅन येतो. ती अर्जुन आणि सायलीच्या दोघांबद्दल अश्विनच्या मनात विष पेरू लागते. ती म्हणू लागते, आपल्याला आता आपल्या घरी जायला हवं. तिकडे अर्जुन आणि सायलीने मुद्दामून आपल्याला घराच्या बाहेर काढलेलं आहे, आणि जर हे असंच चालू राहिलं तर ते लोक कायमचं आपल्याला आपल्या आईबाबांपासून तोडतील. पण त्यापूर्वी अश्विनने सांगितलेलं असतं की त्याने मस्तपैकी फ्लॅट बघितला आहे, तो दवाखान्यापासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर आहे, म्हणजे कामावर जायलासुद्धा सोयीस्कर होईल आणि आपण दोघेच तिथे राहू शकतो. पण आता आपला घरच्यांशी काही संबंध नाही. पण प्रियाचा हेतू मात्र घरी जाण्याचाच असतो, आणि त्यासाठीच ती सायलीबद्दल वाईट साईड आता अश्विनच्या मनात भरवू लागते. तर दर्शकांनो, आता उद्याच्या भागात अश्विन त्या तन्वीला घेऊन अन्नपूर्णा निवासमध्ये म्हणजे अर्जुन सायलीच्या घरी येतो आणि तिथे खूप मोठा तमाशा होतो. तर उद्याचे अपडेट बघण्यासाठी चॅनलशी जोडले जा, सबस्क्राईब करून तुम्हाला पुढील अपडेट पाहायला मिळेल. धन्यवाद.